दीक्षाभूमीची मालकी ही स्मारक समितीची नाही, समितीकडे केवळ स्मारक बांधण्याची जबाबदारी होती। दीक्षाभूमीची जागा ही भारतीय बौद्ध महासभेच्या मालकीची असून या संदर्भातील पुरावेही आमच्याकडे आहेत। याबाबत जिल्हाधिकारी यांनी एनआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून याची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे। त्या सुनावणीला मी स्वतः पुराव्यासह हजर राहणार आहे। स्मारक समितीला बीच ऑफ ट्रस्ट अंतर्गत दीक्षाभूमी सांभाळायला दिली होती। त्यात अपयशी ठरल्याने धर्मदाय आयुक्तांची भेट घेऊन समितीच बरखास्त करण्याची मागणी करण्यात येईल अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत दिली। उद्रेक होण्याचं कारण हेच की गेली 3 महिने हे सगळं सांगत असताना देखील दीक्षाभूमीचे ट्रस्टी एका बाजूला, प्रशासन ऐकायला तयार नाही निवेदन देऊन सुद्धा। म्हणून शांततेच्या मार्गाने 1 जुलैला इथे निदर्शनं झाली। पार्किंग बंद करा, दीक्षाभूमीचं पावित्र्य राखा। आज नागपूरची जनता उतरलेली आहे, उद्या संपूर्ण महाराष्ट्र उतरेल, त्याच्या पुढे जाऊन देशामध्ये आंदोलन होतील हा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केले। संविधानिक हक्क आहे निदर्शनं करणं, उपोषण करणं, एखाद्याचा निषेध करणं। हे करत असताना देखील इथल्या प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने आमच्या कार्यकर्त्यांवरती FIR दर्ज केले। गंभीर प्रकारचे गुन्हे त्याच्यामध्ये दाखल केले की जे घडलं नव्हतं म्हणून देखील गुन्हे दाखल केले। पोलीस प्रशासनावरती माझा दावा आहे, येथील व्यवस्था, येथील राजकीय पक्ष त्याच्यामध्ये मिळालेले आहे। जे गुन्हे दर्ज झालेले आहेत ते गुन्हे मागे घ्या पहिल्यांदी। दीक्षाभूमीचे ट्रस्टी हे पपेट आहेत, पोपट आहेत, गुलाम आहेत एका संघटनेचे, चालवणारे दुसरे आहेत। त्या संघटनेने, मनुवादी संघटनेने बघितलं की दरवर्षी येणारा जो लोंढा आहे धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी, हा लाखोच्या संख्येने येतोय आणि त्याच्यामध्ये नेहमी भर पडत चाललेली आहे। काल परवापर्यंत बौद्ध अनुयायी बाबासाहेबांना, भगवान बुद्धाला नतमस्तक होण्यासाठी येत होते। आज ओबीसी समाज मोठ्या संख्येने येतोय, मायनॉरिटीज येतोय। ते कुठेतरी स्टॉप व्हावं, त्याला कुठेतरी अडथळा यावा, दीक्षाभूमीचे क्षेत्रफळ कमी करणं हे याच्या मागचं षडयंत्र आहे। ही दीक्षाभूमीची हिस्ट्री अशी आहे। दीक्षाभूमी ही भारतीय बौद्ध महासभेला तत्कालीन सरकारने, महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी दिली होती। 14 एकरची जागा। आजही त्याचे दस्तऐवज ओरिजिनल फॉर्ममध्ये आमच्याकडे अवेलेबल आहे। म्हणून कलेक्टरांच्या समोर सकाळच्या वेळेला जेव्हा मी माझी वार्तालाप झाला, संवाद झाला, तेव्हा सांगितलं मी 4 दिवसामध्ये हे सगळे पेपर्स आपल्याला सबमिट करतो। ज्या पेपरमध्ये ही भारतीय बौद्ध महासभेची, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची जागा आम्हाला मिळालेली आहे, तशा प्रकारे नोंदणी प्रॉपर्टी कार्डवर त्यांनी 7/12वरती व्हायला पाहिजे। ही स्मारक समिती त्या काळामध्ये, 80च्या काळामध्ये दीक्षाभूमीवरती चैत्य स्तूप निर्माण करावा, त्याच्यासाठी स्मारक समिती होती की जी टेम्पररी होती। स्मारकाचं काम झाल्यानंतर स्तूपाचं हँडओव्हर बुद्धिस्ट सोसायटीकडे करेल। पण त्या काळी एक दीक्षाभूमीचे मोठे लीडर रिपब्लिकन पक्षाचे असताना त्यांनी हे होऊन दिलं नाही। आज त्यांचे चिरंजीव सेक्रेटरी आहेत, त्यांची आई देखील या ट्रस्टीमध्ये आहे दीक्षाभूमीच्या।
ही कोणा बाप दादाची प्रॉपर्टी दीक्षाभूमी नाही आहे हे देखील सांगू इच्छितो. ही आंबेडकर जनतेची प्रॉपर्टी आहे आणि आंबेडकर जनता तिची देखभाल याच्या येणाऱ्या काळामध्ये करेल. भारतामधले बरेच बौद्ध धरोहर ज्याच्यामध्ये चैत्य येतं, त्याच्यामध्ये विहार येतं, लेण्या येतात. आज एका आज एका समाजाने आपल्या कब्जामध्ये करून घेतलेले आहे. त्याचं विद्रोपीकरण आहे, त्याच्यावरती एन्क्रोचमेंट आहे, आक्रमण म्हणता येईल एन्क्रोचमेंटला. तशाच प्रकारची परिस्थिती या दीक्षाभूमीवरती मी बघतोय. म्हणून दीक्षाभूमी ह्या सगळ्या व्यवस्थेमधून बाहेर काढून ओरिजिनल आंबेडकरी जनतेच्या हातामध्ये देण्यासाठी मी आज इथे हजर राहिलेलो आहे. आमची स्वाभिमानाची लढाई आहे, अभिमानाची लढाई आहे. आमचे पवित्र स्थळं आम्ही रक्षण करण्यासाठी समर्थ आहोत हा देखील संदेश येथील व्यवस्थेला देतो, सरकारला देतो. सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 15 दिवसामध्ये दीक्षाभूमी जशी होती तशी करा. येणाऱ्या 12, 10, 20, 24ला धम्मचक्र परिवर्तन दिन आहे. आपण जाणता लाखोच्या संख्येने इथे बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी या दीक्षाभूमीवरती लोक येतात. महाराष्ट्रातून आणि देशभरामधून, जगामधून लोक येत आहेत. दर उद्या गोवारी हत्याकांडामधले आपण त्यावेळचे असाल तर गोवारी हत्याकांड इथे घडलं होतं. काल हाथरसचं हत्याकांड झालं की 100च्या वरती लोक मृत्युमुखी घडलेले आहेत. अशा प्रकारचं षडयंत्र घडवायचं आहे का असा माझा सवाल आहे या सरकारला, पोलीस प्रशासनाला. या अशा प्रकार म्हणून आमचे बळी, आमच्या समाजाचे बळी देताय की काय तुम्ही? म्हणून हा समाजाचा उद्रेक आहे की ज्याला लीडर कोणी नव्हता. स्वतःची लढाई स्वतः लढवा असं बाबासाहेबांनी संदेश दिला होता. तुमची लढाई करण्यासाठी दुसरा तिसरा कोणी येणार नाही. म्हणून ही जनता 1 जुलैला रस्त्यावरती आली आणि त्यांनी उद्रेक केलेला आहे. प्रशासनाने आपल्याद्वारे सांगू इच्छितो, प्रशासनाने आता देखील शान व्हावं, लवकरात लवकर ते खड्डे बुजवण्यात यावे. दीक्षाभूमी जशी होती तशी ठेवावी. आंबेडकर जनता तिचा विकास करेल हे आपल्याद्वारे सांगू इच्छितो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.